बाई काय विचार करीत राह तू सारखं सारखं काय विचार नाही करीत काय करतो आता येतोच माणसाला विचार कशाच विचार एवढा मजेत आहे तू काय कमळीची चिंता करीत राहते मग आता काय रे जवळ असल्यावर माणूस चिंताच करीत राहत त्याच्यातच राहत माणूस आता आपण काय टाकली केस टाकेल ना हा. होईल काय व्हायचं ते होईल एवढं काय टेन्शन घेते मग पण आता तू सांग घरामध्ये असल्यावर हा माणसाला पण मग येतच ना जेवायचं tension. खावायचं एकट्या एकट्या नाही बसलेल्या राहता आता तिचा नवरा तिला मारितो तो जीव घ्यायला उठला मग इथं बरं ना कमीत कमी जीव तर वाचल ना चल ना. हा झाली फारकत तर देऊ मग दुसरा पाहून मग काय आणि ती म्हणली नाही काय करायचं तर राहील आपले कोणतं वजन झालं तिचं मग चालत आता तू म्हणशील तसं भाऊ असं नाही माझं काही नाही मला तुमचं बी मत घ्यावं लागत ना म्हणून तर मी विषय काढला ना हा पण ते मला आहे ना तुझं सारखं तू चार उतरेल पाहुणे ना मग मला बी मन नाही लागत अहो रात्री पण अर्धीच भाकर खाल्ली त्यांनी हं? आणि आता पण सकाळी जेवल्या बरं जेवण काय राग काढायचं अरे बरं जेवायचं काय भूकच नाही लागत आता जेव लागत तेवढंच खात ना माणूस नाही पहिले कशी तू एक भाकर खायची रेटून आणायची मस्त चुरून मुरून हा हं? एवढं काय टेन्शन घेता आम्ही सांभाळत नाही का तुमच्या पोरीला अगं मग मी काय म्हणते का तुम्हाला मी तुम्हाला काय उलट तिचं नशीब चांगलं आणि तुमचं नशीब या चांगलं बाबाई आहे, आमच्यासारखं मी असं समजल मलाच एक पोरगी वाढवाय खरंय नको टेन्शन घेऊ तिला आयुष्यभर सांभाळील चाल हा ती काय मला जड नाही झाली एवढे सोन्यासारखे भाऊ जर सांभाळायला तयार आहे मग? कशाला टेन्शन घेता वन लोकांचे नाही भाऊ करायचं दारात उभे करते नाही हा ना हा आणि तुला जर कोणी काय बाहेरचं बोललं ना त्याला सांग मला फोन कर म्हणा मला भेटायला लावायचं मी त्याला उत्तर काय द्यायचं ते देईल आणि हे काय आपल्याच घरात नाही झालं सगळ्या जमान्यात घडून राहिलं हा. मग हे कुठं काय ऐकलं ते कुठं काय ऐकलं ते लोक पोरीला मारून टाकायचं माहिती का अहो लोकांखाली पण मस्त अंधार राहतो पण लोकं काय करतात त्यांचं त्याचं सोडून आपलंच बघतात तुम्ही काय एवढं टेन्शन घेता दुसऱ्याला नाव ठेवायला लय चॅम्पियन लोक कुठे गेली ती कमळा बरं पोरगी आहे ना एवढी आज्ञेत आहे ना मग ती नुसते नवऱ्याचे थरथर थरथर घाबरायचे आणि इड कुठं बाहेर नाही कुठं कोणाच्या इड नाही कुठं नाही मग याच्या घरात नाही त्याच्या दारात नाही असं बस बाई बस घे पुढे म्हणलं तुझा शेवटचा निर्णय नाहीच आहे ना काय जा जायचं नाहीच आहे ना तुला नवऱ्याकडे नाही थांबायचं ना मला नाही जायचं त्याच्याकडे हा ना जाऊ दे मरते मग काही नाही काय जाऊ तुम्ही चिंता करत बसले काय तुम्ही सगळे मी नाही चिंता करत बाई चिंता करू राहिली चाललंय तुमच्याच आईचं हा काय झालं बाई काय नाही अगं येतच माणसाच्या डोक्यात थोडं असं पोरसून येऊन नवतारणी पोर आपल्या जवळ आहे असं वाटत दुसरं काय नाही तुला तुझ्या लेकीवर विश्वास नाही का अगं हाय नाही श्वास मी कवा म्हणले विश्वास नाहीये बरं ती उमरेच्या बाहेर नाही माहिती का हा आणि ऐका ना एक अजून महत्वाचा विषय असा आहे मी राहतो कामावरती हा आपण एक गडी ठेवून घेऊ हा गडी जर ठेवला ना हा म्हणजे कामाला आपल्याला टेन्शन नाही राहणार आता बाहेर गेलीला जावं लागत गडी लागलं तर एखादी ना गाय एखादी घेऊन टाक गडी. नाही नाही एक हं? गाय का गाय घेऊन टाक गडी हा घेता येईल ना मग गाड्याला मग काय नुसता भाकरी चालतो का अहो, आई पहिले ठेवू तर दे तू मला फोन आला होता एक जणाचा फोन आला होता त्याला म्हणलं ये मग पाहतो मी त्याला आहे ना तिथे बोलवेले मी हा मळ्यात बोलवेल नाक्यावरती तिथे आला का जर मला व्यवस्थित वाटला तर मी त्याला घरी घेऊन येईल बोलणं चालणं मला जर आवडलं त्या माणसाचं मग घरी घेऊन येईल घरी म्हणत्या जाऊ द्या आपलंही काम होईल त्याचंही काम होईल हा मग काय? मलाही असं पळावं लागत ड्युटीला हा ना मग आता हे शेतातलं पाणी भरायचं बरं हिच्यावले लोड येऊन जातो ना ही काय नाही आणि हिला जर हिला काम करायचे मळ्यात पडायचं आणि हिला नाही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी हाय तुमच्या नाही तुला नाही पाठवणार हिला नाही पाठवायचं मळ्यामध्ये ही घरात काही बी करू उमऱ्याच्या बाहेर नाही गेली पाहिजे मग घरातले काम करू द्या ना हा घरातली कर घरातले करत हा घरातली करेल ती पण बाहेर नाही जाऊ द्यायचं गेलं ना समजा जर गडी आणला ना त्याला भाकर बिकर द्यायला काही अडचण नाही हा चालू जायचं ना लयच यायचं ताबडतोब याचं बरं तुम्ही बसा मग मी येतो पाहतो हा हा काय टेन्शन घेतलं पुढे काय देखत म्हणजे असं गणगण करत बस डायरेक्ट तोंड बारीक होऊन जातं अगं तसं काय नाही पण मग काय गं, खरं सांग सरचून पोर जवळ असल्यावर कसं होतं येतच माणसाचे हा पण मग एवढं टेन्शन घेऊन काय फायदा नको आहे ना आई तू हा असं एवढं टेन्शन घेताच कशाला तुम्ही आम्ही आहे ना सांभाळायला तयार नाही घेणार आता नाही घेणार मग आम्ही तुम्हाला एवढं सांगतो तुमच्या पोरीला एवढं सांगतो मग आता काय करायचं बरं अजून आई तू दादा आहे ना म्हणून वहिनी पण म्हणून मी ठाकूर की नाही तर मग कसं तुम्ही जर हारून गेलेत मी कशी राहू तू सांग बरं नाही काय नाही या बाई आपलं आहे ना गेलं रानात पटकन घरी सगळं आपलं व्यवस्थित पुढं कोणाचं दार नाही कोणाचं घर नाही मला माहिती आहे, आईला कोणी बोललं असेल म्हणूनच आई तशी लोक बोलतातच लोकांकडे काय लक्ष द्यायचं जाऊ दे मला नको टेन्शन लोक बोलतातच
चल मग चल हा. चला घरात कामं पडले आवर बाई तू बी. नाक्यावर तर आलो इकडं, पण आता कोण का जावा, पण ते म्हणा नाक्यावर येतो म्हणा घ्यायला तुम्हाला. अजून काय आहे ना. का हो? हा तुम्ही फोन केला का? हा बाबराव ना. हा मी बाबराव. हा ते कामासाठी बोलले होते. हा हा इला तुम्ही काय काम करशाल बा, तुमचा तर जीव एवढा एवढा दिसतो. तुम्ही जे काम सांगशाल ते करेल मी. हा का, पण काही तकलीफ नाही ना. नाही नाही अहो लय कामं करेल मी, लय कामं करेल. हा मग चालेल, मग काय अडचण नाही. पाणी भरायचं काम करतो. हा ना, हा जनावराला चारा पाणी. आणि जाऊ दे मग, आपल्याला तेच पाहिजे. हा काय राहतं माहिती का, मी जातो ड्युटीला. हा का. हा घरी कसं बाई माणसं आहेत सगळ्या, हा मग ते बाई माणसाला बारे द्यायला जनावर, पण ते बैल मार्क आहे. हा हा बैल आमच्याला नाही, मार्क बैल आहे. किती बार करावं द्या, हम्म. मी सोडायची गॅरंटी घेतो. हा का, स्वतः. हा, मग काय टेन्शन नाही. बायला पाठवूच नका बैल आहे का. नाही मग त्याच्यामुळेच ना हा. मग मी माझ्या मंडळीला म्हणलं, तिच्या आयला रिकमटे गेले, शिंग बिंग मारलं बिरलं. नाही, बरोबर. नाही त्याला बरं लय उच्चपती होत्या ना तुम्हाला मग. सांग पाहुणे बा, तुम्ही जे पगार द्यायचा ना ते मी घेईल वाटलं सर. हा ना, मला काय एवढं मन शकतं बा, असं नाही का बा एवढंच पगार पाहिजे आणि मग मी राहतो असं काही नाही. तुम्ही जे द्याल ते घेईल. बरं मग कसं करते, सालानं राहते का महिन्यानं राहते. कसं ठेवा, महिन्यात ठेवा, सालाने ठेवा, काय प्रॉब्लेम. बरं. सालाने ठेवा चला. बरं असं करा, हा आमच्याकडे पहिले एक गडी होता, हा त्याला 55,000 रुपये सालान ठेवलं होतं. हा. हा, थोडीशी महागाई वाढली, हा बरोबर तुम्हाला लागलं तर मी 60,000 देईल. चालेल काय म्हणजे तरी तुम्हाला काही झालं मेला गेलं 5,000 रुपये महिना हा पडतो. पडत बरोबर. हा तुम्हाला ना एक रकमी पैसे द्यायला जाईल, चालेल. ते तुम्ही अजिबात डोक्यात आणायचं नाही. नाही हा अरे मला कुठलं काही व्यसन नाही, काही हा. नाही. तंबाखू नाही, व्यसन नाही, काही नाही, दारू नाही, पाणी नाही. हा, आणि ते 60,000 झाले का तुम्हाला दिवाळीला एक ड्रेस आणि हा. सक्रातीला एक ड्रेस, चालेल चालेल चालेल. असे 2 ड्रेस तुम्हाला वर्षाला फिक्स. हो. आणि खायला प्यायला मी काही कपडे लई फाडीत नाही. हा. मी कामाला जर बिलवलं ना अंडर पॅन्ट बनेलोच राहतो. हा ना, पण अंडरपॅन्ट मोठी आहे ना. इथपर्यंत आहे. हा, नाही तर मग तुम्ही ती घालतील तिरपी आणि मग ते वयचं वेगळंच नाही, काय. नाही. हा, कारण आमच्याकडे कसं बाय माणसं आहे, तुम्ही असे अंडरपॅन्ट जर फिरले ना, हा बरोबर. आमची शेजारी लय बेकार आहे. हा बरोबर. हा, मग तरी काम ते वाढ मला ना पहिल्यापासून सवय लागेल अंडर पॅन्ट बनवलं काम करायची. तुम्हाला लागलं. पाटला तिकडे होतं पहिलं. हा का, हा दावतवाडीला नाही असं करा, आमच्याकडे ना एस पॅन्ट राज. मोठं पॅन्ट. हा मोठ्या पॅन्ट राज. मग त्याला 5 किलो हा घेईल ना मी तुम्हाला. घेशाल का मग. माझे आहे ना, माझे पॅन्ट राहते ना. बरं बरं हा चालेल. माझे जुन्या पॅन्ट तुम्हाला ते 7,000 मला रुपये. ना पॅन्ट घालू म्हणलं काय खाली वाकावं लागत बारे द्यायला यायला त्याला ना घास कापायला तुम्ही बसायला. काय करायचं, असं गुडघ्यापर्यंत वर करून घ्यायच्या. चालेल हा नाही तर मग तुम्हाला ना ते कापून देईल. हा असं कापून द्यायचं. सध्या करा, 8-15 दिवस करा. चालेल चालेल मी टेलरकडे जाईल, त्याला देऊन टाकील, त्याला म्हणलं बाबा कापून घे. चालेल. हा, आणि बाकी मला पेल बिल नाही चालणार बरं नाही का, हो, अजिबात. बाबा, आज का पेत नाही हो. पेल चालणार, तुम्ही खायला ना काही बी मागा, हा हा. खायचा विषय नाही, फक्त पेल नाही दूध आहे चालणार. ना घरी दूध. मग दूध लई आहे ना. मला आहे ना एक टाइम कोण दूध लागत. दूध आहे, पण काय माहिती का, आमची म्हातारी काय म्हणे, एक जर्सी गाई आहे म्हणे आमच्याकडे. हाय अच्छा, गावठी, अच्छा. हा गावठी गाय अच्छा आहे अच्छा हा. म्हणे. आता गडी हाय येऊच राहिला ना, त्याची घ्या मध्ये घ्या 4-5 गाय घ्या. हा का, हा मी चारा पाणी मी करील. दूध काढता येतं का. अहो बसा बस पिळू तुम्ही. मग काय टेन्शन नाही. हा हात इतके फार गट्टे पडून गेले बघ. हा ना, हो या काय ते तुमचे लय निबर झाले हा. लय भरले. दूध काढू काढू. हा ना, लय गट्टी पडेल दिसत्या. एक दिवसाला मी 2-3 तास 100 लिटर दूध बरं काढतो. तुम्हाला ती गाडी बिडी येते का चालत नाही मोटर. तेवढं गाड्या बिड्या नाही भाऊ. हा आयला मग ते- पायचं पायचं तुम्ही म्हणे पाय कुठे जात. बरं चला काही नाही, मी आहे हा. ना मंडळीला स्कूटी शिकून दिली, ती जात जाईल हा हा दूध मालकीन बायला घेऊन. नाही तर मी सकाळी जात जाईल हा. आणि किटले तिला सोडून येत जाईल, येतात घेऊन येत जाईल. चालेल चालेल. बरं चला मग चालेल, घरी चालेल. चला. मी कसं इकडे बोलावलं माहिती हा. का, डायरेक्ट गाड्याला घरी नेणं चांगलं नाही. हा नाही बरोबर म्हणलं जर स्वभाव आवडला, हा हा जर व्यवस्थित वाटला तरच न्यायचं. चालेल. चला आता घरी चला या. बरं होईल गडी ठेवला तर तेवढा तरी आम्हाला दोघांना पण थोडासा आधार होईल ना. मग आता भाऊ कामावर जातो, हा. त्याला टाइम भेटत नाही. हो. मग आता बरं आहे ना, रानात जे असलं काम ते असलं ते करेन जाईल तो. मग हो या ना इकडे या ना. या बा, हा. बाबूराव नाव आहे यांचं आलं. हा हा माणूस लय हुशार आहे. हा का? हा, काम काही बी लावा म्हणे, काहीच टेन्शन नाही. बारे द्यायला, चारा पाणी करायला, दूध काढायला, शेण उचलायला, फक्त गाडी चालवतो नाही येत. गाडीने चालेल. मोटरसायकलने चालव. गाडीने पाय किती लांब जायला हवा. हा मग बरं आहे. भारी बरं ना. आहे, आपलं काम झालं ना, बाजारला काय करायचंय. सापडून आणले. पुढं मला शिरपतराव बोलले होते. हा का? हा, त्यांचा जोडीदार आहे, लांबचा जोडीदार, ओळख पाळख आहे त्यांचीवाली. हा हा, मग त्याच्यामुळे म्हणलं जाऊ दे आपलं जवळ. कामं सगळे करावं लागेल बरं का. सगळं करतो. तुम्ही या कोण आहे. ही माझी बायको आहे, अच्छा या आई का. ही आई आणि ही बहीण आहे. अच्छा हा, सगळं करेल मी तुमचं काय काय आवडते. हिचं नाव आहे ना कमळी आहे. हा हा, आणि हिचं आहे ना, हिचं मनीषा आहे. असं असं. हा बरं का हो मालकीन बाई, मी सगळं करील, तुम्ही काहीच काळजी करायची नाही.
हा ना मग आता ते आम्ही फक्त सांगायचं आणि मी करायचं. आणि या बाय मी कामावर गेलो ना, तू लाजायचं नाही अजिबात. हा हो हा तुला जे बी काम वाटलं ना, असं बोट बोट धरून करून सांगायचं, असं करा म्हणे, हे तर करा हे नाही कराच करणार. बरं तुम्ही. हा अहो मग आता आम्ही पैसे देणारे म्हटल्यावर मग आता तुम्हाला मळ्यातले सगळे काम करावंच मालकाने लागणार. मला ना 60,000 रुपये 60,000 रुपये साल. किती 60,000 रुपये वर्षाला. खाऊन पिऊन हा 2 ड्रेस. बरं आहे ना, आपलं पहिल्याला 55,000 होते, 5,000 वाढून दिले. हा महाग माणूस खुश राहील माहिती का. मला व्यसन नाही काही, हा दारू नाही, तंबाखू नाही, गुटखा कुसळ नाही, काही राहील नाही. आणि कामही करी हा 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 बरं मी काय म्हणतो आता, मी त्यांना आहे ना ते डोरं गोरं सगळे दाखवून देतो. हा मला हा? दाखवून द्या तुम्ही ना पुढं काय स्वयंपाक बनवा हा. आणि हिला पाठवून द्या. आई फक्त हा. मला एक आम्हाला जेवायचं, आम्हाला दूध दे बरं का. बरं चालेल हा, चालेल, हा. चालेल. आमची गाय दूध देते. हा हा. ते म्हणे मला अजून चार आता पाच ना, गाईचं दूध काढायला तुमच्याच मनावर हा आहे. मी काढतो. खायला घातलं तर दूधही जास्त निघत मी माझी जबाबदारी. ते काय बोलले आता, एक गावठी गाय आहे ना म्हणे, 4-5 जर्सी गाय घ्या म्हणे, हा. काय टेन्शन नाही मग राहणार. मी तेच बोलले ना तुला त्या दिवशी असं. बरं चला मग. चला चला. चला हा द्या कामला हा घरी. हिला पाठवून द्या भाकर घेऊन. हा हा चल ग चला मग आता पटकन स्वयंपाक. चला स्वयंपाक करून जेवण घेऊन जाईन, पटकन ये बर का, टाइम करू नको असं. चल मग वादळ सुटले. या बा ही गाय आहे. ही गावठी गाय काय? हा गावठी माहिती आलम सारखंच आहे, हा 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 पण ती थोडी जेव्हा धाव होती बरं का ती. मारी ते काय? हा ती बी धाव होती. मला एक मारू शकत हा नाही. या बा हे 2 बैल. 2 बैल आहे. बर बर हा काय काळजी नाही हा करायची. तुम्ही ना काय करायचं, दिवसभर यांना चारा पाणी, हा हे इकडे मिरची आहे, तिकडे खाली कोथिंबीर. फुलवर करेले, कोथिंबीर. त्याच्या खाली हा चायना आहे, कोथंबीर आहे, सगळं आहे. अरे हा तुम्ही म्हणजे असं समजायचं का तुम्हाला टेन्शनच नाही. हा 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 इथंच या मळ्यातच थांबायचं, हा हा काय बनवून घे करायची नाही. हे आंबे झाड आपलेच ना? आपलेच आहे, आपलेच आहे. अरे वा. हा आणि शाखा पडत राहत्या. हा काय? अहो, दिवसातून जवळजवळ 20 एक शाखा पडत या. अरे वा मस्त शाखा बी काय खात राहा. चालेल चालेल. हं? हो हा आणि हे कांदे आहे ना. सवरत राहू का? हा नाही नाही कागद टाकायचे का? माणसं लावले बरं बरं चालेल चालेल. आपले ते भाऊजर आहे ना, हा हा त्यांना सांगेल ते करतील. बरं बरं. ते ते नका तुम्ही बांधगड. नाही ते नाही पाडणार मी. हा ते नका बांधगड. मी आपल्या जनावर चारा पाणी हा करतो. हे इतकं भारी एकदम टॉप काम होईल. हा. चालेल चालेल हो बरं मी काय आणतो, बोला ना. पहा तुम्ही थांबा इथं. हा मी आणि थांबतो. हा भाकरी घेऊन ये ना, हा मी तिला पाठवून देतो. बरं कोणाला तरी पाठवा, आईला पाठवा, कोणाला नाही, पाठवा. कमळीलाच पाठवतो. कमळी कसं आहे ना, तिला बी ना पुढे जाऊ देते नाही. बरं बरं. हा मग ते कसं आहे, आली म्हणजे मग टेन्शन नाही राहणार. म्हणजे बहिणी लग्न व्हायला का बहिणीचं? तिचं आहे ना वहिले लग्न, हा पण थोडं वादे झाले बा. म्हणजे इकडेच आहे का तुमच्या काय? हा आमच्याकडेच आहे. हा तिथं मिटावलं नाही का तुम्ही? भेटायला आता काय मिठी पाठवून द्यायची, जाऊ द्यायचं, चालूच राहते. भावा आता चाललंय जवळ चाललंय जवळ चालू काय राहते माहिती का? बहीण आहे ना कधी जवळ नकोय आपल्या, कारण त्याच्या घरी नांदलं ना चांगलं राहतं. मला लय ठिकाणी कामं केले ना, मला लय अनुभव आलाय हा ना. या गोष्टीचा. आता शेवटी नशीबच म्हणावं लागेल. नंदभाऊ जायचं जमत आहे का पण? हा लय रे. चांगलं ना जाऊ दे. मी बापरे मी कसा आहे, हा नाही त्यात आहे. मग टकुरा दिला तिच्या नाही म्हणून. हा हा या बा शाखा पाठ हा ना, पडली एक. हा. पडली पा मस्त खात पेत राहा, हा काय टेन्शन घेऊ नका. चालेल चालेल. येऊ का मग? हो या या. पहा तुम्ही चारा पाणी हा, करा. जेवढे चारा बिरा सगळं आहे बरं का. चालेल हा, हो. हो हो चालेल. याला केव्हाची भूक लागली पण काय भाकरी केव्हा काय माहिती. काय रे काय करतो? आणला का डाबा? आणला. हे काय तुला कस काय करमत का इकडं? करमत. हा का? अरे तुझी वाट पाहू पाहू करमायला लागले. हा का? हा अरे पण तो करताना पाहिजे मला गडी होऊन इकडं यावं लागलं काम पाहायला. काय उपकार केले का तू हा. गडीहून आला तर? पण मामुळेच तुला त्रास झाला. मग हा तू निघून तुला ते काढून दिलं तुझ्या घरच्या तिकडं. मग हा पण आता म्हटलं काहीतरी डोकं लावायला लागेल. आता कमळी काही ना म्हटलं गडी म्हणून जायचं तिच्या भावाच्या त्यांच्याकडं. मग तिला आपलं बोललं चाललं झालं का? हा का बस मग आता हे बघ तुला काय ते समोरच्या न्यायला येते नाही बरोबर ना? तो बाकीचा विषय सोडून दे. हा, मग मी तुला तेच सांगू राहिले ऐकत आहे. हा मग त्यावेळेस आता एक करू आपण. हम्म. आता मी तिकडे आलो तो भावाच्या त्यांच्याकडं, हा हा तर मी काही काम करायला येईल नाही. हम्म. मी फक्त खास तुला भेटण्यासाठी आणि बाहेर निघून जायसाठी येईल. माहिती मला. आपल्या दोघायला बाहेर जायचंय. माहिती मला. हा. मग तो काय विषय मग चा विचार तो काय काही काम केलं का नाही? हा त्या भावाला दिलं मग काढून पण मी काय काम करायला येईल का मग? चांगलं 10-15 दिवस काम करून घ्यायला पाहिजे असतं तुझ्याकडे. हा मी येडा आहे. हा येडाय म्हणजे मी- तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही का? नाही रे बाळे हा. मी एवढं शाळेत व्हायला रिकामी नाही कोणाच्या. हा हो का? आपल्या माणसा करता मी काही मग काय तू करायचं काय एका दिवसासाठीच गडी बनून आला होता काय? मग हा आले हुशार आहे तू मला माहिती बरं आहे. मी काय म्हणतोय हा तो डबा दे आटकून
नाही रे खाऊन गेला. नाही रे नाही अरे उपाशी चालतो का? तुला काय करा मी पुढे गेलो मी पैसे आणले सांग किती काढले? मी 50,000 रुपये आणले. 50,000 काय होणार आहे? अरे जवळ पुरती कामधंदे करू आपण. काम आपण काय लोळे खोळे का हा ए गप, माझ्या भावाची तेवढी स्टेटस आहे बरं. आणि मला काय कामाला लावणार आहे का तू? मग तो भावाचे इष्ट का मग तो भावाचे दिवस जातील का तुला हा शिल्लक नको बोलू. मग मला काय एवढंच म्हणायचं, जर शिल्लक पैसे तुझे ATM भाऊ जाईल 7 ठिकाणी करणार तुला माहिती का काम केलं तर तुला खायला देणार ते जाऊ दे, ATM आहे ना तो सोबत. सगळं ATM आहे सगळं तू नको टेन्शन घेऊ. कॅश बस झाली 50,000. हा भरपूर आहे. मग आता एक कर तो डबा आहे ना हा. इकडे हटकून दे हा. आणि आपण चाल निघून आता परत घरी मला रिटर्न पहिले सांग, दादा काय बोलला? कधी येणार आहे बोलला? कधी काय नाही तो आता ड्युटी जाणार आहे डायरेक्ट ड्युटी? हा घरी जाणार गेला घरी गेला तो म्हणा तुम्हाला डबा पाठवून देतो हा हा. माझी बहीण येईल म्हणा डबा घेऊन हा, हा. म्हटलं येऊ द्या कोणी पण म्हटलं हम्म. मग तोपर्यंत तुम्ही जाणार चारा पाणी करा म्हटलं हा मी करतो म्हणून बरं ऐक ना, हा आपण 2-3 वर्षात मला दादाला भेटायला आलसून ना कोण तू. आणि दादा तुला जर आपण पळून गेलो दादाला जर 2-3 वर्षात भेटायला आलो दादा तुला जिवंत ठेवेल का नाही तर मला मारून पण टाकलं चालतंय. हा 2-3 वर्षानंतर म्हणजे 2-3 वर्षात परत तुम्हाला सोडणार का मग सोडणार नाही रे. मारून टाकलं मग काय? लांबून लांबून भेटायला काय लागेल. सगळं भेटतो दादाचं दे सोड वय माझ्या आईला पण भेटायला आलतो. हा काय नाही वय लांबून लांबून दिसलं तरी खुश पळून राहील. गेला विषय संपला आठ. तो आयला तू म्हणजे तू एवढ्या नवऱ्याला सोडून आली ते काढल्या नातं इकडे आई बापायचा भावाचा विचार जाऊ दे करते रे, तो खराब निघला म्हणून तर तुझ्या नादाला लागली मी. नाही तो चांगला असता तर अरे तुला- त्यांची काही चूक नाही मामुळं तुला काढून दिलं त्यांनी तू काला सांगती चाल जाऊ दे म्हणजे सर. आपल्यामुळं त्रास झाला तुला पण आता हा त्रास होऊ नये म्हणून आता मला गडी होऊन यावं लागली ना ही पिशवी लटकवते. दे इकडे हात एवढा आरामात लटको जरा. आईनं एवढा प्रेमाने टाइमपास दिलं करायला तर- इकडे वेळ नाही मला आता बाय हा. काय करू असं डोंगराच्या पोटात जाऊ हा चालतं. म्हणजे कोणाच्या लक्षात येणार नाही हा. हा? हा, चल. चाल पू हा. यायला काय झालं म्हणे सकाळची कांबळं आली नाही दुपारची आणि कुठे गेली गाडी गाड्याचाही तपास नाही वावरात बी नाही आहे यायला डब्याची पिशवी ते डबा खायला दिसत नाही ते पाणी तसलं तसं आहे काय भानगड असेल गाड्या बरं घरून आलो घरी बी नाही आहे अशी तर कधी कोणाशी जात नाही ती थांबा आता ना त्या गाड्याचा फोनच लावून पाहतो राहिलं फोनही लागत होता काय माहिती हां लागला हॅलो बोला ना मालक बाबूराव कुठे हो मी आता पार मीठ सागराच्या पुढे आलोय हा हा अहो तिकडे नाही आपले वावर नाही वावर नाही आहो मग ते तुमची बहीण आहे, मी आलोय दिली काय नेलं तिकडं ती बरं मला फिरायचंय फिरायचंय हा त्याला मग तिने फिरायचं तर मला सांगायचं ना मग तुम्ही का बरं ते काम नाही केलं काही नाही कोणता ते बैलाला काही टाकेल नाही काही नाही बारखा नाही पण नाही गेला. कावर आगून मुतून झाले मोकळे ते हा का हा कावरच टाकूनच पळालो मग आम्ही त्याला मग नेमकं तुम्ही कसं काय गेले बा तिकडं या डोंगराच्या पोटाने पळालो त्याला मग तुम्ही माझी बहीण पळवली का काय खानबाग यायला काय बा अवघडच काम झालं मग ती महामुळाची येईल होती ना मग इकडं कसं काय मग तिकडे महामुळं ते आमचं बघायचं लपडं पाहिलं त्यांनी अरे बापरे मग तिला काढून दिलं इकडं यायला मग तुम्ही गडी नव्हते बा नाही गडी नव्हतं भाऊ मी मग ते डोंग केलं काय गड्याचं हा हा यायला तुम्हाला चांगलं नाही केलं पण तुम्ही असं बाबूराव त्यात काय वेगळं आहे काय जगात नाही तरी जगात किती गडत आहे असं त्याला माझ्या आईला सांगितलं तिला अटक यायला बसला जाऊ येऊ आता काही नाही म्हणा व्यवस्थित झालं म्हणा बिगर खर्चाची खरंच गेली आवरा यायला नाही हो असं नका करू बरं का हा काय अहो घ्या तुम्ही सोडून द्या रे पोर वाटे रे नको टाकेल तांदेव. यायचं टाकला मग कट करून यायला येतं अवघड झालं येतं घरात हातानं घरात गोड घातलं हा हा आता आईलाच फोन करतो काय सांगणार आता आईला कोणत्या तोंडाने सांगणार आहे हॅलो बाई हॅलो अहो बाई ते लई न बेकार काम झालं काय झालं? तुम्ही दोघी पण जसे असे तसे इकडे आता पहिले हा का? हा मला ते आल्यावरती सांगत हो हा आता काय सांगण्यात माझ्या या पटकन या बरं येतो कसं सांगा आता म्हातारीला चायला तर माझं तोंड जोडेल ती हा आवडता मग झाला आता सांगा होता लागलं सांगितलं पर्याय नाही पाहतो आता अजून काही दिसते नाही आल्या सांगतो फोन आलाय भाऊचा. काय म्हणतोय काय माहिती बाई, लय अर्जंट बोलावं. या पटकन या आयला तुम्ही तर असे दगड बांधल्यासारखे चालू राहिले हा
म्हणजे तुम्हाला पुऱ्या काढून दिलं तुमचं काही कर्तव्यच नाही का त्यांच्यामुळे मी गोंधळून राहिले ना त्या किती घाबरल्या काय घाबरल्या मग त्यांना नाही चालता येणार ना गेली बोलता इज्जत येणार. गेली इज्जत आपल्याली बरी आता तुला लय काय इज्जत गेली काय झालं सांग ना काय झालं मला नाही माहिती आता फोन केला काय काय मला चालता येईना एवढं का चाललंय मा बरं आहे तुम्हाला काय माहिती नाही तुम्हाला माहिती बी पडू देऊ नका मी गेलो तिकडे काम हो कंबळीला पाठवलं इकडे भाकरी घेऊन हा कंबळी नाही गडी बी नाही त्याला फोन केला तर तो म्हणतो गेला फार मीठ सागरायचे पुढं देवा आता गेला घेऊन पळून कोणाला कमली नाक काटला हा नाक काटला आपलं नाक बाई, काय बोलता तुम्ही हा तुम्हाला लक्ष नाही देता आलं अरे बाप हा कमली गेली पळून गेली अरे बापरे अहो काय वळण लावलं तुमच्या मुलीला तुम्ही आम्ही एवढं सांभाळून काय फायदा आहे मला बोलता येईना अहो बाई. भाऊला लय आता लय काम होते मी म्हणलं खरंच चांगला घडी पाहून आणलाय आता मग चांगलं चालेल बाई आता लय आता कामं. काय पो बाई, अजून लोकांना एकही काय दिवस तोंड दाखवायचं? उगावला नाही आता काय तोंड दाखवायचं काय आता हे जग किती हसल आता कसं आपल्यावर करा चिडी बरं. चिडी चुपरा हातानं म्हणजे हातानं केलंय आपण सगळं हातानं आता चिडी चुपरा मी जातो गुपचूप पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकून देतो ते पेपरला आले लोकांना कळलं जाऊ दे मोरते आता मग आता काय करते अहो पहिले शोधा लगेच पोलीस स्टेशनला नका जाऊ स्टेशनला नको आजचे दिवस वाट बघा ते शोधा नंतर कंप्लेंट नाही घेती ते म्हणते तुम्ही एवढे दिवस काय केलं स्वतःच्या मनाने पण शांतपणे ते पण म्हणता ना करायचं मग 24 तासानंतरच कंप्लेंट घेता काय ना. नाही याचा एक नंबर काम देऊन कर. हा आता हा आपल्याला कोणा घडी शोधून दिलाय हा शिरपतरावने शिरपतरावना तर त्याचं काय ना मला तर वाटतं शिरपतरावनच भाऊबंदकी केली बरं का आपल्यासोबत केली असेल आपला खेळ करायचा आहे ना कसा करायचा हा चांगला खेळ त्यांना आहे. गोड बोलून हेच खुटी केलं. घातली आपल्या खुटी एक काम कर त्याला ना त्याला विचार कुठे त्याचं घरदार तू ना तिडं जाऊन ये आधी नाही हा मला तर वाटतं ना हिच्या सासऱ्याच्या घरी तू म्हणत होता मला म्हणे आमच्यामुळे तिच्या सासऱ्याच्या याने काढून दिलं म्हणे असं मी लफड होता डायरेक्ट त्या गावाला जाऊ आपण आता आता काय हा चालतंय पाहू 24 घंटे आपल्या जेवढा तपास लावतील लावू कणी नंतर तपास कंप्लीट नाही. करू पहिलं मग माझं त्याचं- तेच म्हणणं आहे. त्याच्याकडून विचारून घे सांगू नको आता ये असं झालंय त्याच्या घरी जाऊन याचं आणि त्याला मग त्याच्यावरच ते करायचं चला तुम्ही घरी थांबा हा. मी धडक जातो आता धडक जातो आता. आता घरी मोटरसायकल गेल्यावर काढतो. रडू पडू नका हा. लोक विचारतील बाईला तुम्हाला काय नेऊ मी बाईला थोडी आई नेणार घरी जाऊन रडायला पडायला नको ना नाही. आहे. रडू नका नाही तर ते सगळे बाबा विचारतील हो बरं ना विचारते म्हणून पूर्ण चर्चा होईल आणि लोक मग आपल्या तोंडात गुगालतील चला तुम्ही बाहेरच निघायचं चला काय वळण लावून ठेवलं काय माहिती असं काय अशी पोरगी असेल मला वाटलं लय आज्ञाधारी का हा, चल तुम्ही तर मला लय बोलायचे